नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण स्टार प्रवाहाच्या मालिकेचे डेली अपडेट्स, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे डेली अपडेट्स या चॅनलवर आपण नेहमीच पाहत असतो. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. तर प्रेक्षकांनो, तुम्ही बघत असाल की वसुंधरा आणि रम्या ही दोघेजणी इथे बोलत आहेत आणि रम्या ही वसुंधराला सांगते की तू जाऊन काव्याच्या वडिलांचे म्हणजे धनंजयची माफी माग आणि तुझा गैरसमज दूर झाला आहे असं सांग. त्यावेळेस वसुंधरा ही स्पष्टपणे नकार देते आणि तेव्हा मग रम्या ही तिला मारण्याची धमकी देते. म्हणजे तेव्हा मग लगेच वसुंधरा म्हणते की तू कायमचं मला एकदा मारूनच टाक. त्यावेळेस रम्या म्हणते की खरंच खूप छान आयडिया आहे. जर तू मेलीस तर आपल्या घरावर सगळ्यांवर सुतक येईल आणि सुतकमध्ये हे जे सगळा घाट घातला आहे, जे लग्न करणार आहे ते सगळं पोस्टपॉन होईल. त्यामुळंच खरंच तू जर मेलीस तर उत्तमच होईल असं म्हटल्यानंतर वसुंधरा म्हणते बरं बाई ठीक आहे, जाते मी असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता इकडे दुसरीकडे प्रेक्षकांनो, तुम्ही बघत असाल इथं शारदा, धनंजय, मालिनी आणि विक्रम हे आईस्क्रीम खात असतात आणि तेव्हा त्यांच्या गप्पा चालू असतात. मालिनी म्हणते की आजचा संगीताचा कार्यक्रम खरंच खूप छान झाला. त्यावेळेस धनंजय आणि शारदा हे दोघंजण म्हणतात की खरंच मालिनी आणि विक्रम तुम्ही दोघांनी खरंच खूप सुंदर डान्स केला, कसला छान डान्स केला. यावेळेस विक्रम म्हणतो अरे तुम्ही पण खूप सुंदर डान्स केला. असं यांचं बोलणं चालू असताना तेवढ्या तिथं मिथुन जे आहे तो येतो आणि मग सगळेजण खरंच खूप खुश होतात. आणि त्यावेळेस विक्रम म्हणतो की आला आमचा बोलका पोपट आला. त्यावेळेस इथं मिथुन म्हणतो की बोलका पोपटची पोपटपंची ऐकायला मात्र तुम्ही वैतागून जाऊ नका आणि बोलक्या पोपटाची पोपटपंची आता सतत चालूच राहणार आहे लग्न होईपर्यंत असं म्हटल्यानंतर मग मालिनी म्हणते पण तुम्ही आलात खरंच, आय लाईक धिस, पण तुम्ही आत्तापर्यंत आला नाहीत हे मला काही आवडलेलं नाही. त्यावेळेस मिथुन भाऊजी म्हणतात की मेहंदी, हळद या सर्व कार्यक्रमापेक्षा आत्या आणि आत्याबाईचे पोरींचे कटकारस्थान बघण्यासाठी मी खास आलेलो आहे. त्यांनी लग्नात काही घोळ घालू नये म्हणून मी आलेलो आहे. त्यावेळेस तो म्हणतो की मी काहीही संकट लग्नात येणार नाही. त्यावेळेस विक्रम म्हणतो की तू इथे असताना लग्नाच्या आजूबाजूला देखील संकट फिरकणार नाही. यांचं हे बोलणं चालू असताना तेवढ्यात वसुंधरा आत्या तिथे येते आणि मग मिथुन हा खाली मान घालून उभा राहतो, कारण त्याला वाटतं की वसुंधराने सर्व काही यांचं बोलणं ऐकलं असेल. पण मग ती येऊन तिथे उभा राहिल्यानंतर विक्रम म्हणतो काय ग ताई, काही काम आहे का, काय आहे. त्यावेळेस ती म्हणते काही नाही, मला थोडंसं बोलायचं आहे आणि खरंच आज माझा गैरसमज, खूप मोठा गैरसमज दूर झालेला आहे. धनंजय खरंच मला माफ कर. माझ्या नवऱ्याच्या जीव गेल्याचा आरोप जो मी तुझ्यावर केला होता त्याचा आता मला पश्चाताप होतो आहे आणि माझा गैरसमज आता दूर झालेला आहे. त्यामुळं खरंच ती हात जोडून धनंजयची माफी मागते. त्यावेळेस धनंजय म्हणतात की माझ्या काळजावरचं खूप मोठं ओझं मला आज उतरल्यासारखं वाटतंय आणि आता मला मरण आलं तरी चालेल. असं म्हटल्यानंतर मग विक्रम म्हणतो की अरे असं कशाला बोलतोयस, चांगल्या समयी असं वाईट बोलू नये, शुभ समयी असं वाईट बोलू नये. मग त्यावेळेस मिथुन म्हणतो की आय डोंट लाईक दिस धनंजय दादा परत, आणि तो म्हणतो की आय लाईक दिस वसुताई. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो मग यात काही पार्टी पाहिजे असेल तर मी आईस्क्रीम आणून देऊ का. त्यावेळेस वसुंधरा म्हणते नाही नको, मला काहीच नको, आणि ती तिथून निघून जाते. थोडंसं समोर गेल्यानंतर ती तिथे एकटी उभा राहते आणि स्वतःच्या मनात विचार करते की रम्या, फक्त तू सांगितलंस म्हणून मी धनंजयची माफी मागितली ना, असं हे सर्व काही बोलण्याचं नाटक केलं, परंतु असं माझ्या मनात काहीही नाही आणि तू काहीच आजपर्यंत केलं नाहीस. कमीत कमी उद्या तरी काहीतरी मोठा धमाका कर रम्या आणि हे लग्न मोड, असं वसुंधराचं इथं मनात बोलणं चालू असतं. आता दुसऱ्या दिवशी लग्नाची जय्यत तयारी जी आहे ती झालेली असते. जीवानंदिनी आणि काव्यार्थ असं बोर्ड हर्ट शेपमध्ये लावलेलं असतं आणि त्यांचं रुखवत जो आहे खरंच खूप सुंदर असा रुखवत त्यांनी डेकोर केलेला असतो. तुम्ही बघू शकता त्यांचा रुखवत जे आहे, रुखवतामध्ये छोटीशी रिक्षा, दागदागिने आणि जीवानंदिनीचा सुंदर असा फोटो त्यांनी ठेवलेला आहे. आता इकडे गुरुजी हॉलवर आलेले आहेत आणि लग्नाची जय्यत तयारी सध्या चालू आहे.
इकडे मालिनी आशाला सेफ्टी पिना आणण्यासाठी सांगते आणि त्या सेफ्टी पिना ह्या जीवाला पाहिजे आहे, त्यामुळे जीवाला त्या सेफ्टी पिना देण्यासाठी सांगते. प्रेक्षकांनो, तुम्ही बघू शकता की इकडं विकीचं जे आपल्या मालूवरचं प्रेम आहे ते काही कमी होत नाही आणि स्वतःच्या मुलाच्या लग्नात देखील त्यांना काहीतरी चाळे सुचतात. त्यांनी स्वतःच्या बायकोसाठी म्हणजे मालिनीसाठी जाऊन गजरा घेऊन आलेत आणि आता तोच गजरा मालिनीच्या केसांमध्ये ते माळत आहेत. आता ते मालिनीला म्हणतात की खरंच तू खूप सुंदर दिसतेस. यावेळेस मालिनी विक्रमला म्हणते की काय अहो, आज आपल्या मुलांचे लग्न आहे. त्यावेळेस तो म्हणतो आपणही परत लग्न करूयात का, असं म्हटल्यानंतर मालिनी म्हणते आपण त्यांच्या लग्नात काहीही विघ्न येऊ नये म्हणून लक्ष द्यायचं असतं का, आपणच लग्न करायचं, तुम्ही काहीही कसं काय बोलता हो. आता असं म्हणून मालिनी तिथून निघून जाते. आता इकडे दुसरीकडे रम्या ही नवरीच्या वेशात अतिशय सुंदर तयार होते. जसं काय असं वाटतंय तीच नवरी मुलगी आहे. हातात मुंडवळ्या आहेत, गजरा आहेत आणि ती राग तो गजरा आहे हातातला तो कुस्करते आणि ती मंडवळी देखील आहे तीही तोडण्याचा ती प्रयत्न करते. तिच्या डोक्यात नेमका काय प्लॅन चालू आहे हे काही अजून समोर आलेलं नाही, परंतु काहीतरी भयंकर असं ती घडवणार आहे. आता दुसरीकडे नवरदेव दोघेही जीवा पार्थ हे सुंदर नटत आहेत आणि जीवाला पार्थ फेटा वगैरे गुंडाळून सरळ सुंदर असं तयार केलेलं आहे. मग त्यावेळेस जीवा म्हणतो अरे बडे भैया, तुझंही लग्न आहे आणि तू काय मलाच तयार करणार आहेस का. त्यावेळेस पार्थ म्हणतो की नाही, आजचा दिवस तुझा आहे, कारण हे सर्व अनुभव आपली कोणतरी वाट पाहत आहे, आपल्यासाठी कोणीतरी नटून सजून बसलंय, हे अनुभव मी अनुभवला आहे. परंतु आज तुझा दिवस आहे आणि सगळ्या गोष्टी तू अनुभव, कारण तुझं आज पहिल्यांदा लग्न आहे आणि मी मागच्या वेळेस सर्व काही अनुभव हा जो आहे तो घेतलेला आहे. त्यावेळेस जीवा हा इमोशनल होऊन त्याला घट्ट मिठी मारतो. त्यावेळेस तो म्हणतो ती घट्ट मिठी आता मला मारायची नाही, आता नंदिनीला मारायची. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो काय अरे बडे भैया, तू पण काहीही बोलतो, असं म्हणून मग पार्थ जो आहे तो जीवाला काही गोष्टी समजावून सांगायला लागतो. आता इकडे दुसरीकडे काव्या ही सुंदर अशी तयार झालेली आहे, खूप सुंदर दिसत आहे, तुम्ही बघू शकता प्रेक्षकांनो. आणि ही सगळी तयारी तिची बहीण, लाडकी बहीण म्हणजे नंदिनी तिला सर्व काही तयार करत आहे. मग त्यावेळेस काव्या उठते आणि म्हणते अगं ताई, फक्त माझं एकटीचंच लग्न नाहीये, तुझं देखील लग्न आहे आणि बस बघू तू, मी तुला तयार करते. असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते की काव्या, मी ऑलरेडी तयार झालेली आहे बाळा, आज तुझा दिवस आहे आणि आज तूच तयार व्हायचं आहेस, कारण हे सगळं मनातली हुरहुर धाकधूक हे सर्व काही मी अनुभवलं आहे. आणि काव्या, तू खरंच तयार आहेस ना बाळा पार्थ बरोबर लग्न करायला. यावेळेस ती म्हणते की खरंच मी तयार आहे ताई, मी कधी जाईल आणि त्यांचा हात माझ्या घट्ट कधी धरेल किंवा त्यांना अंतरपाटाच्या समोर कधी उभं बघेल आणि माझ्या गळ्यात ते कधी हार घालतील, या सर्वांची खूप घाई मला लागलेली आहे. त्यावेळेस नंदिनी म्हणते की हे सर्व काही मला बघायचं होतं आणि माझी बहीण तिच्या स्वतःच्या मर्जीतल्या मुलाबरोबर लग्न करते आणि लग्नात खूप खुश आहे, हेच तर मला पाहायचं होतं. खरंच काव्या, मी खरंच खूप खुश आहे, असं नंदिनी काव्याला सांगत असते. तेव्हा काव्या म्हणते की ताई, लग्नाची तर घाई आहे, परंतु मनात भीती आहे आणि मनात हुरहुर लागली आहे, मनात भीती देखील वाटत आहे. त्यावेळेस नंदिनी म्हणते तुझं असं झालंय, पाठ आहे ती लाजेनं मागे ओढती आणि भेटण्याची ओढ आहे ती पाऊले पुढे खिचते, अशी तुझी गत झाली आहे. यानंतर काव्य म्हणते खरंच अगं, मला त्यांना कधी बघेल आणि डोळे भरून पाहिल असं झालं आहे. पार्थला खरंच भेटण्याची खूप घाई मला लागलेली आहे. असं म्हटल्यानंतर नंदिनी ही तिला घट्ट मिठी मारते आणि तेव्हा काव्यात खूप इमोशनल होते, तिच्या डोळ्यात पाणी वगैरे येतं. आता इकडे दुसरीकडे पार्थ आणि जीवा जे आहे ते दोघे बोलत असतात. त्यावेळेस मिथुन काका येतात आणि जीवाला घट्ट मिठी मारतात. त्यावेळेस लगे जीवा म्हणतो काय नंदिनी, असं म्हटल्यानंतर मिथुन म्हणतो काय अरे, बघल तेव्हा तुला नंदिनीच दिसते का. त्यावेळेस पार्थ म्हणतो अरे काका, आताच काय, त्याच्या तोंडावर नुसते बोट जरी फिरवले तरी तो नंदिनी नंदिनी असं ओरडतो, कुठेही त्याला नंदिनीचाच भास होतो. असं म्हटल्यानंतर
जीवा हा काकाला घट्टमिठी मारतो आणि म्हणतो, काका काका तू आलास. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो, काय रे काका तू कधी आलास. यावेळेस काका म्हणतो, मी रात्रीच आले, पण तुमची स्वीट स्लीप जी आहे ती पोस्टपोन व्हायला नको, माझ्यामुळं खराब व्हायला नको, म्हणून मी आज सकाळी हॉलवरती आलो आहे. आणि चला तिकडे मुली नटून थटून तयार झाल्या आहेत आणि तुम्हाला कधी तयार व्हायचे, चला आवरा लवकर आणि खाली या बघू. असं म्हटल्यानंतर काका तिथून निघून जातात आणि ह्या दोघीजणी आहेत त्या खरंच खूप इमोशनल झालेल्या आहेत. दोघीजणी एकमेकांना घट्टमिठी मारतात आणि त्या आता त्यांचं दोघींचंही आवरून झालेलं आहे. तेवढ्यात मालिनी काव्या नंदिनी असा आवाज देते. त्यावेळेस काव्या म्हणते की आलो आलोच. असं म्हटल्यानंतर मालिनी म्हणते की गौरी हार पूजायला घ्या, मुले आवरून खाली आलेले आहेत. असं म्हटल्यानंतर इकडे हॉलमध्ये म्हणजे खाली लग्नाच्या ठिकाणी दोन्ही नवरदेव अतिशय नटून थटून सुंदर वेशात ते आलेले आहेत आणि ह्यांचं हे लूक बघून, पार्थचं लूक बघून रम्या अतिशय वेडी होती. तिच्या डोळ्यातलं जे प्रेमाच्या भावना ती लपवू शकत नाही आणि एकटक ती पार्थकडे बघत असते. तेवढ्यात ती थोडं शुद्धीवर येते आणि मग खाली बघते. ती फूल वगैरे पार्थच्या अंगावर उधळायच्या विचारात असते, परंतु नंतर ती भानावर येते आणि मग शांत राहते. आता इकडे मिथुन काका जे आहेत ते गुरुजीजवळ बोलत असतात आणि गुरुजीला म्हणतात की मुलींना मी आणलं तरी चालेल का. त्यावेळेस गुरुजी म्हणतात काहीच हरकत नाही, तुम्ही मुलींना घेऊन येऊ शकता. असं म्हणून मिथुन काका तिथून निघून जातात आणि युगला आवाज देतात आणि युगला म्हणतात की अरे सर्व कामं मीच करायची का, चल आपल्या दोघांना अंतरपाठ पकडायचा आहे. त्यावेळेस युग म्हणतो की म्हणजे मामा भाचीची जोडी आज अंतरपाठ पकडणार आहे तर. असं म्हटल्यावर मग हे दोघं जण म्हणतात की हो हो चालेल. असं म्हणून मिथुन काका जे आहे ते युगला सांगतात की जा तुझे कामावर, मला मुलींना घेऊन यायचं आहे. असं म्हणून इकडं मिथुन काका मुलींना आणायला जातात. इकडे दोघीही मुली गौरी हार पूजन चालू असतं आणि तेव्हा नंदिनीला मागच्या वेळेस घडलेल्या घटना म्हणजे गौरी हार पूजन करतानाच तिला किडनॅप केलं होतं आणि उचलून नेलेलं होतं, या गोष्टी तिला आठवतात आणि त्यावेळेस ती भावूक होते. मग काव्याला हे कळून येतं आणि काव्या तिला खुणावते की काही आठवू नकोस आणि इथे पूजा कर. असं खुणावल्यानंतर ती थोडंसं परत भानावर येते आणि पूजा करते. तेवढ्यात मिथुन काका जे आहे ते तिथे येतात आणि मुलींना म्हणतात की आज मी तुमचा मामा झालेलो आहे आणि तुम्हाला खाली घेऊन जाण्याची जबाबदारी ही माझी आहे आणि चला तुम्ही लवकर आवरा, कारण नवरदेव दोघेही खाली येऊन उभा राहिलेले आहेत. असं म्हणून मुलींना मिथुन काका खाली घेऊन जातात. प्रेक्षकांनो, आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत की लग्न सोहळा अतिशय सुंदर आणि पारंपरिक पद्धतीने जो आहे तो पार पडणार आहे. तर पुढचा भाग आवर्जून बघा, कारण सुंदर असा ट्विस्ट हा पुढच्या भागामध्ये येणार आहे आणि काहीतरी रम्याचा मोठा धमाका जो आहे तो पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या भागाला फुल स्टॉप देऊयात आणि पुढचा भाग नक्की बघा हीच तुम्हाला विनंती. भेटूयात पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.